नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आए रुख करते हैं इस खास खबर की ओर। महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर के कन्नड़ तालुका में आयोजित शासकीय समीक्षा बैठक में जिला परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे ने प्रशासन की कार्यप्रणाली पर कड़ी नाराजगी जताई। बैठक के दौरान विभिन्न सरकारी योजनाओं में सामने आई गंभीर खामियों पर उन्होंने अधिकारियों को फटकार लगाई और स्पष्ट शब्दों में चेतावनी दी कि अब किसी भी प्रकार की लापरवाही सहन नहीं की जाएगी। विशेष रूप से जल जीवन मिशन के अधूरे और धीमी गति से चल रहे कार्यों पर उन्होंने कड़ा रुख अपनाया। गलांडे ने कहा कि अब कोई बहाना नहीं चलेगा, सभी अधूरे काम तुरंत पूरे किए जाएं। पिछले 4 सालों में प्रशासनिक लापरवाही के कारण कई योजनाएं प्रभावित हुई हैं, जिससे आम जनता को परेशानियों का सामना करना पड़ रहा है। उन्होंने बताया कि कन्नड़ तालुका में शुरू किए गए लगभग 175 कार्यों में से केवल 10 से 12 कार्य ही पूरे हो पाए हैं, जो बेहद चिंताजनक स्थिति है। इस वजह से आने वाले दिनों में पेयजल संकट गहराने की आशंका भी जताई गई है। इस पृष्ठभूमि में संबंधित विभागों के अधिकारियों और कर्मचारियों को तत्काल सुधार करते हुए लंबित कार्यों को प्राथमिकता के आधार पर पूरा करने के निर्देश दिए गए हैं। प्रशासन को सख्त संदेश देते हुए गलांडे ने कहा कि आगे किसी भी प्रकार की लापरवाही बर्दाश्त नहीं की जाएगी। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाल्यानंतर काल 18 तारखेला आम्हाला 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि आपण बघताय की आपल्याला माहिती आहे की 4 वर्षामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही कारणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका प्रलंबित होत्या, परंतु या ठिकाणी जिल्हा परिषदच्या निवडणुका पार पडल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदचा अध्यक्ष मी झालो, आमचे उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी या ठिकाणी आमच्या सर्व आदरणीय नेते मंडळींच्या आशीर्वादामध्ये या ठिकाणी झालेले आहोत। आणि म्हणून आता आपण सर्वसामान्य लोकांचे, प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक ग्रामीण भागातील लोकांचे देणेदार लागतो। ही भावना ठेवून प्रॅक्टिकल ग्राउंड लेवलला काय काम चालू आहे, किती प्रमाणामध्ये ते काम सत्य आहे, असत्य आहे, खरं आहे, खोटं आहे, याचा आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला या ठिकाणी आदरणीय आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळीचे या ठिकाणी सूचना होतात, आदेश होतात आणि त्याचं तंतोतंत पालन झालं पाहिजे। म्हणून या ठिकाणी आज कन्नड इथे या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये प्रामुख्यानं पाणी टंचाई, जलजीवन मिशन, त्याचप्रमाणे एमआरजीची कामं आणि बाकीच्या ज्या अधिरस्त आमचे विभाग आहेत, त्यामध्ये शिक्षण आहेत, आरोग्य आहे, कृषी आहे, पशुसंवर्धन आहे, समाज कल्याण आहे, या सर्व डिपार्टमेंटचा आज या ठिकाणी आढावा घेण्यात आला। अनेक ठिकाणी कामांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत, त्या बाबतीत देखील प्रॉपरली सूचना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आणि निश्चितपणे परत एखाद्या 3-1 महिन्यांनी आता आमचे आदरणीय जिल्हाध्यक्ष संजीव खंबाते यांनी सूचना केली की आपण किमान 2 ते 3 महिन्यातून एखादी आढावा बैठक तालुका स्तरावर घेण्यात यावी आणि म्हणून परत एकदा 3-1 महिन्याच्या हिशोबाने आम्ही आणखीन आढावा बैठक लावू। काय काय या ठिकाणी प्रगती होती याचा पूर्ण या ठिकाणी आढावा घेऊन निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये आमच्या सगळ्या सहकार्यांना या ठिकाणी सोबत घेऊन चांगलं काम या ठिकाणी करू। धन्यवाद। सर, कर्मचारी वेळेवर येत नाही, ना त्यांना थम आहे, ना आयडेंटिटी कार्ड राहते। हा गेल्या अनेक दिवसापासूनचा प्रश्न कर्मचाऱ्यांचा अपडाऊनचा आहे। कर्मचाऱ्यांना या ठिकाणी निश्चितपणे शिस्त लावण्यासाठी आमच्या जिल्हा परिषद स्तरावर जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जे आमच्या मिन्नूताई आहेत, सीओ, या एक 10-15 दिवसाच्या सुट्टीवर गेलेल्या आहेत। ते आल्यानंतर एक प्रॉपरली एक आढावा बैठक घेऊन ज्या काही सूचना या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत करण्यात येईल त्या या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करू। यात सुधारणा तुम्हाला दिसेल। पण कारण थम नाही येते, काय म्हणतात, सकाळी येतात आणि दुपारून तर कार्यालयच गायब राहतं। तुम्हाला आधी सुरुवातीला बोललो की 4 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रशासनावर वचक नव्हता। आता ऍज दी मी अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, आमचे सभापती आहेत, प्रत्येक सर्कलला जिल्हा परिषद मेंबर आहेत, प्रत्येक घराला पंचायत समिती सदस्य आहेत आणि म्हणून आम्ही सगळे लोक या ठिकाणी मिळून मिसळून या ठिकाणी या सगळ्या कर्मचाऱ्यांवर वास ठेवणार आहोत। एकंदरीत आता सध्या पाणी टंचाईची जी समस्या आहे ती एकंदरीत तालुक्यामध्ये घुसवणार आहे आणि महत्वाचं म्हणजे जी जलजीवन योजना आहे, महत्वाकांक्षी योजना म्हटल्या जाते, तिची अंमलबजावणी तालुक्यामध्ये कुठेतरी कंपन्या संपूर्ण जिल्ह्यामध्येच जलजीवन मिशनचा मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो त्या दिवसापासून सांगतोय की जलजीवन मिशनच्या एकूण 1166 प्रशासकीय मान्यता या जिल्ह्यामध्ये दिलेल्या आहेत। आपल्या कन्नड तालुक्यामध्ये
176 योजना या ठिकाणी प्रशासकीय मान्यता त्याच्यात देण्यात आलेल्या आहेत. परंतु आतापर्यंत फक्त एक 15 ते 20 योजना या ठिकाणी पूर्ण केल्याचं आज आढावा बैठकीत सांगण्यात आलं आणि म्हणून हे प्रमाण खूप कमी आहे आणि म्हणून आता शासन स्तरावर पण इकडं या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही सचिव पाणी पुरवठा यांच्यासोबत पण लवकरच एक बैठक घेणार आहोत. तदनंतर जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये पण एक स्पेशली बैठक जल जीवन मिशन या योजनेवरती या ठिकाणी घेणार आहोत आणि निश्चितपणे एक चांगला मार्ग यातून काढून या योजना कशा पूर्ण करण्यात येतील यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तुम्ही पीडब्ल्यूडीचा विषय काढलेला होता. पीडब्ल्यूडीचा विषय होता की रोडाच्या क्वालिटीच्या संदर्भातला विषय आहे. तो जो विषय आहे तो जिल्हा परिषदेचा विषय आहे आणि गाव अंतर्गत रस्त्यांचा विषय आहे. तर मला जेवढं निदर्शनास आलं की तालुक्यामध्ये मागील 4 वर्षामध्ये पदाधिकारी अस्तित्वात नसल्यामुळे किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, हे नसल्यामुळे या ठिकाणी अधिकाऱ्यांनी ठेकेदारांशी संगनमत करून नावाला कामं केलेली आहेत आणि त्याचा मी त्या ठिकाणी उल्लेख केला आहे. ती कामे मला वाटतं अध्यक्ष साहेब आता एवढे सक्षम आहे की ते आल्यामुळे आता ते तशी प्रकारात यापुढे काही घडणार नाही. जे कामं झालेले त्याच्यावर कारवाई करू ना, होईल का? कारवाई. बोगस कामं करू झाली ना. अध्यक्ष साहेब सक्षम आहे त्याच्यासाठी. संबंधित गावाची तक्रार आमच्याकडे जर प्राप्त झाली किंवा सन्मान्य त्या भागाच्या जिल्हा परिषद सदस्यांनी जर तक्रार प्राप्त केली तर आम्ही त्याचा निश्चितपणे आढावा घेऊ. प्रॉपरली त्या एमबीआय बिल चेक करू, वाटल्यास त्या गावाला व्हिजिट करू आणि जर चुकीचं वाटलं तर त्या ठिकाणी कारवाई करू. महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर से सीनियर संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। अब निगाहें इस बात पर टिकी है कि प्रशासन इन सख्त निर्देशों पर कितनी तेजी से अमल करता है। यदि हालात में सुधार नहीं हुआ तो इसका सीधा असर आम जनता की रोजमर्रा की जिंदगी पर पड़ सकता है, खासकर पानी जैसी बुनियादी जरूरतों पर। इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।